हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज जरा केस वगैरे धुतले. 10-15 दिवस झाले असं मी केसच नाही धुतले, कारण इतका कंटाळा येतो ना केस धुण्याचा की बस असं वाटतं जाऊ दे पटकन आंघोळ करून येते. झोपेतून उठल्यानंतर लईच कंटाळा येतो. त्यामुळे आज म्हटलं जरा केस वगैरे धुऊ. आणि आज आत्यांते पण नाही आहे, म्हणजे आज येतील आत्यांते. त्यांना एक लग्न होतं, तर ते लग्न झालं की दुपारून येतीलच. आता काय काना नसणार आहे आता 8-10 दिवस, त्यामुळं सगळ्यांना बोर होणार आहे. तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते. पहिले तर चहा घेते, मग स्वयंपाक बनवते. तर आज मला बनवायची आहे गवारीच्या शेंगा आणि चपाती. गवारीची शेंगा आमच्या घरच्या असल्यामुळं आता आमच्या सारख्याच गवारीची शेंगा चालू. ज्याच्या घरी जे जास्त राहतं ना ते सारखंच बनत राहतं. त्यामुळे आता गवारीची शेंगा आमच्या घरी जरा जास्तच चालू. पण आम्हाला आवडतं, पण सगळ्यांनाच आवडतं. फक्त दादांना सुनीलला एवढे नाही आवडत, पण ते खाते. आणि आमचे आहो सकाळी सकाळी त्यांची जबाबदारी पार पडत आहे, ते म्हणजे रील बघणे. लज्जा वाटते का थोडी असं बोलतो? चांगलं म्हणते ना, जबाबदारी कळतं नाही. मला, सारख्या टोमणे मारणं कळतं मला. बरं चाली मोठी वक्तृत्व स्पर्धेत 1 नंबर आलेली. नाही, मी कधी भागच घेतला नाही. 1 नंबरचा विषय सकाळी उठल्या उठल्या काम केलं नाही का मी? काय हो? बाबाला आंघोळीला पाणी दिलं. ओ ते माय विसरून गॉड. गेली. ते गेली विसरून. बर हा केलं का नाही केलं ते सांग. याला काही काम म्हणते? आली मोठी काय नाही. दूध घेऊन येते का मग? आता कसं काम सांगायला आली? मग त्याला काम घेऊन ये म्हणते मग ना. जाय. एवढं टमाटामा बोलत होती तर घेऊन ये. त्याला काम म्हणते ना, म्हणून सांगायला आले. अरे मम्मी पप्पाने तुम्हाला त्रास देते काय? हा, तुमच्या मम्मी पप्पा नाही ना, तर आज मी ठरवेली चांगलं कामाला लावायचं. आता थोड्या वेळ लगेच स्वयंपाकाला लागायचं. तुम्ही कळलं का? तर खाता नाही येणार का? काय काय खाता नाही येणार? स्वयंपाक कोण म्हणलं? एवढं चांगलं वेळ देईल की खावा नाही वाटणार. कसा करा तुम्ही, आम्ही खाऊ, पण तुम्ही करायचं. पोहे बनवू मस्त. नाश्त्याला पोहे करू का? ठीक आहे. आणि शेंगदाणे नाही का, जेवढे तू घेशील ना एवढे नफे त्याच्या दुप्पट कर. तुला असं वाटलं ना एक मूठभर घेतले. मला माहिती माझा शेंगदाणे राव आहे. तू एक मूठभर घेतले ना, तुला वाटेल ठीक होतील तर एवढे. त्याच्यात तेवढेच डबल घ्यायचे परत, कारण ते एक्स्ट्राचे माझ्यासाठी. ओ कळलं? धन्यवाद. बरं. मंडळ आपला आभारी. करावं दुकान आपलं. काय दुकान? हा, काय म्हणले? पोहेच नाही भेटणार, शेंगदाणे तर नाहीच. चॅलेंज नको करू. शिरा करून खायची. करा पोहे येत नाही मला. कर करा करा, मला काहीच अडचण नाही. मम्मीलाच ना दे सांगून, दे सांगून जा. सांगून तो म्हणे नो काका घबरा काही बी. लहान आहे तुम्ही अजून. काय ना झोपेला. हा, झोपेला असं. उठल्यावर असं वाटलं कानाकडे जावं, पण म्हणलं कानच नाही. रोजची सवय. रोज रूम मधून उठलं का पहिले त्याच्याकडे जायचं, त्याच्या 200-300 पप्प्या घ्यायच्या. झोपेला असलं तर पप्प्या घ्यायच्या, झोपे उठेल ना त्याला ना असं वाटत असन, म्हणजे तो उठला का त्याच्यावर सगळे अटॅकच करते. आम्ही दोघी तर दोघी लगेच पप्पा घ्यायला. हे जर असले कोणी लगेच, म्हणजे उठला का सगळे जर असले सगळ्यांकडे पप्पे द्यायला जायचं. मग त्यांना दूध प्यायचं, असं अटॅकच होतो त्याच्यावर डायरेक्ट. हो, असं उठून चूक केली मग हे सुरूच होते लगेच. तर चला, आमच्या यांच्यासाठी आज नाश्ता बनवावा लागेल. मम्मी घरी नाही त्यांची, ते परत म्हणे माझी मम्मी घरी नाही ना, मला काहीच दिलं नाही आहे ना. चलो काही म्हण बरं का, पण तुझ्या मोबाईल मध्ये काहीतरी जादू. काय त्याच्याकडे पाहिलं का जांभळा याकडे. माझ्या मोबाईल मध्ये नाही जादू, तुमच्याच फॉल्ट आहे. मुद्दाम करते मी, समोर आले मुद्दाम सांभाळ देते, नाही तर त्यांना ना. तू देऊन दाखव बरं मुद्दाम जांभळे. मला झोपच येत नाही, मी का देऊ? नाही देऊन दाखव ना. तुम्ही करते. अरे पोंग या झोप येते म्हणून तर देत ना माणूस. अशी कायमच का, देऊन सकाळी दाखव. दुपारी कधी पण. मला नाही द्यायची. मी माझ्या ब्लॉगिंगचा
आदर करते, त्यामुळे मी असे ब्लॉगवर जांभळ्या नाही देत तुमच्यासारखे, कळलं? तुम्ही माझ्या ब्लॉगिंगचा आदर नाही करीत म्हणून जांभळ्या देते. तुझाच नाही कधी ब्लॉगचं काय. जरा जास्तच बोलले कॅमेऱ्यावर, असं नाही वाटलं तुम्हाला? हा? आपली फॅन फॉलोइंग नाही तगडी आहे, लगेच हेट कमेंट येते तुम्हाला. आता मी त्या स्तरापासून वर निघून गेलो. राहू द्या, हेट कमेंटनी मला काही फरकच पडत. हे फक्त कॅमेऱ्यावर म्हणते, मला मागं म्हणते अगं तुला आज एवढं चांगला कमेंट कसं काय आलं, हां मलाच काबर बोलले. खरं सांगा, लाजले इकडं पाया पाया. सांगण्याची गरज नव्हती. मग एवढी शायनिंग मारायची बी गरज नव्हती. तू का पण रेकॉर्ड करते तू? असंच हा? असंच मला कॉन्टेंट पाहिजे. माझी प्रायव्हसी एकदम एक्सप्लॉइट करते. काय प्रायव्हसी? रील तर पहा. बरं मी लगेच कुठे गाडीची चावी घेऊन जा. बंद करून टाकेल तुझा चॅनल. जा म्हणून तुला मला पैसे द्यायला लागले. जे तू कमवलेले ना ते सगळे मला द्यायला. हा जा, कुठे गाडीची चावी घ्या आणि पटकन जा. समजलं ना? हा माझ्या परवानगी शिवाय माझे व्हिडिओ काढते मला. हा चालेल. तुमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही का बरं घेतलं मला माझ्या परवानगीशिवाय? मग मी बी बोलू शकते. मी तर स्त्री शक्ती आहे, मी लगेच आवाज उठवू शकते. कळलं ना? स्त्री शक्ती माग आमची माग आहे. हा असं असतं सगळं काही. चला वा, दूध घेऊन या ना. अरे आणतो ना भाई, आण पाठीला आण, घाल माझ्या डोक्यात, येतो घेऊन. नाही डोक्यात कसं काय घालायचं, दूध कसं काय आणशान मग? दूधवाल्यानं दूध काढलेलं आहे केवढं लवकर. ते काय आपल्यावर नाही का आटला उठायला? हा करा त्यांना. 7:28 झाले आणि मला उठून 1 तास झालाय. 1 तास नाही, अर्धा तर तास. तुम्ही विचार करू शकता की किती लेवलचं खोटं बोललं झालं. आजच लवकर उठली. केस संपली. आमची माघार, आम्हाला आमचा मुद्दा मांडून झालाय. आमची जिरली. आमची जिरली नाही. आमची जिरली यांनी आम्हाला येड्यावानी केलं, त्याबद्दल आम्ही चाललो दूध आणायला. तर गवारीच्या शेंगांचा प्लॅन आमच्या यांनी कॅन्सल केलेला आहे, कारण म्हणे मी नाही खाणार, मला नाही आवडत त्या शेंगा, दुसरं काहीतरी बनव. तर आता मी बनवतीये वडा, म्हणजेच सांडगे, जे की आपण उन्हाळ्यात बनवतो तो वडा बनवते. पहिले तर वड्यासाठी लागतील खूप सारे कांदे, तर मी कांदे चिरून घेते. आणि पोह्यांना पण लागतील, तर पोह्यांचे आणि वड्याचे सोबतच चिरते. आणि हो, आमचे हे दूध घेऊन आले बरं का, परत तुम्ही माझ्या काम नाही करीत हे, तर आमचे हे दूध पण घेऊन आले. ओ तेवढं हे बंद करता का फिल्टरचं? फिल्टरचं काय हे हो? नळ ते बाटली भरली ना, ती बाटली. पण तेवढं हे बंद करता का? नाही काय भाषा आहे? झालं बाई, चुकून नाही आठवत, तुमच्या आणि हुशार नाही ना मी. हा का हो? हा बस. आज आमच्या घरी ना संध्याकाळी पाहुणे येणार आहे, कारण म्हणजे आमच्या गावातलेच ते, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, तर त्यांना गडंगनेरासाठी बोलवलेलं आहे. त्याला केळवण पण म्हणतात, तर त्यासाठीच बोलवलेलं आहे त्यांना आज संध्याकाळी. आता ते पण येतीलच थोड्या वेळात. तर संध्याकाळी पुरणपोळी, आमरस, सार, भात, भजी, कुरडे असं काहीतरी मेन्यू आहे. तर मी आत्ताच पुरण बनवून ठेवलं, म्हटलं परत संध्याकाळी पण भरपूर धावपळ होती, त्यापेक्षा आता दुपारी वेळ होता तर मी पुरण वगैरे बनवून ठेवलं. आता संध्याकाळी बाकीचा स्वयंपाक बनवायचा. आणि आज सकाळी पोहे खाल्ले होते, त्यामुळे एवढी भूक नव्हती. तर आता मला भूक लागली, आता आम्ही दोघं पण मस्त जेवण करतो. आज मी मस्त अशी वड्याची भाजी बनवली. आता आमच्या घरी कोण आलेले? आमच्या घरी आता कोण आलं माहिती का? हेमंत सर आले, कारण त्यांनी नवीन कार कालच, तर त्यांना फोन केला होता, म्हटलं पेढी घेऊन पण या आणि गाडी ओवाळायला पण या. तर ते आले, गाडी ओवाळायची गाडी त्यांची गाडी नाही. हेमंत सर, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. मालकाची मजा राहते, पण ते बाकीचे कामगार. नंबर काय पंपा बोलू.
मस्त दिसते कार. हा माहेरी गेलाय एवढं. निघाले आता हेमंत आणि ते. माझा तर चक्कर आणायचा पण राहिला. तर आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक होत आला आहे. आत्या पोळ्या बनवत आहे आणि इथं सार बनवला आहे. रस फ्रीजमध्ये आता नाही दाखवीत. आणि भज्यांसाठी इथं तयारी करून ठेवली. आता भजी गरम गरम काढायची. तर गाईज आत्ताच पाहुणे गेलेले आणि आता आम्ही आलो झोपायला. पुरणपोळी रस खाऊन इतकं दाबून जेवण झालंय ना की आता लई झोप येते. सुस्तीच यायला लागली. त्यामुळे आता झोपायचंय. तुम्ही खाल्ला का पुरणपोळी रस जास्त? माझं तर फेवरेट आहे. मी त्याला दाबून लागलो. ह्याला आज पिक्चरला जायचं होतं पण आमरस आणि पुरणपोळीसाठी यांनी आत्याकडून परमिशन काढली मूवीला जायसाठी. कारण संध्याकाळी पाहुणे येणार होते. मग आत्या नाही म्हणल्या असं म्हणून हे म्हणे आम्ही जाऊ का. मग आत्या हा म्हणल्या. आणि तेवढ्यात मी दुपारी पुरण करीत होते. दादा म्हणे आज संध्याकाळी काय? म्हटलं पुरणपोळी आणि रस. पिक्चर कॅन्सल म्हणे, नाही जायचं आज, उद्या जाऊ. मग काय यांचा पोपट झाला. हो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.